श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा, जेणेकरून सर्वांपर्यंत स्वामी महाराजांची सेवा सर्वांपर्यंत पोहोचेल व सर्वांना श्री स्वामी समर्थ मार्गाविषयी माहिती मिळेल. तर बघा, आपण विविध विषयावर विविध सणवार व्रतवैकल्य याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा आपण आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता. तर आता अमावस्या येणार आहे. अमावस्या 24 जून 2025 रोजी म्हणजे मंगळवारी राहणार आहे आणि ती संध्याकाळी प्रारंभ होणार आहे. तर अमावस्या समाप्ती ही 25 जून 2025 रोजी बुधवारी दुपारी 4:02 समाप्त होणार आहे. तर अमावस्या आणि पौर्णिमा आपण याच्यातील फरक जाणून घेऊया. सर्वात आधी की अमावस्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी पितृगण स्वगृही भोजनास येत असतात. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी जे काही आपले कुलदेवी कुलदेवत असतात ते आपल्या स्वगृही भोजनास येत असतात. त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा आपण परान्न घेत नाही व परान्न घेतलं तर पूर्ण महिन्याभराचे दोष आपल्यावर येत असतात. त्यामुळे पितृगण आपल्या स्वगृही आले आणि आपण चुकून जरी कुणाच्या घरचं पाणी पिलं तर त्यांचे जे पितृदोष असतात ते आपल्यावर येतात. त्यामुळे पूर्ण महिन्याभराचा जो काही पुण्याचा साठा असतो तो संपून त्या व्यक्तीला आपलं पुण्य जात असतं. त्यामुळे आपण या दिवशी कुठल्या प्रकारच्या सेवा सुरक्षितेसाठी आपल्या घराच्या, शेतीच्या, कुटुंबातील सदस्याच्या आणि आपल्या सर्व काही प्रकारची सर्वांगीण प्रगती आहे ती होण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे तोडगे उतारे या दिवशी केले पाहिजेत तर आपण जाणून घेऊया. तर सर्वात आधी आपला हा जो व्हिडिओ आहे हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्किप न करता संपूर्ण माहिती बघा. आणि बघा सर, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अमावस्येची माहिती मिळेल. तर आपण केंद्रात मठात महाराजांच्या जात असतो, स्वामी महाराजांची सेवा करत असतो. तर अनेक सणवार व्रतवैकल्याची पूजा करत असताना अमावस्या आणि पौर्णिमा वारंवार महिन्यातून 2 वेळा येते आणि ती आल्यानंतर आपण त्या सेवा आपल्या घरामध्ये करत असतो. तर बघा, अमावस्या आणि पौर्णिमा ही एक प्रकारची जे मृतात्मे असतात किंवा करणी बाणामती ज्या काही वाईट शक्ती असतात त्यांच्यासाठी मुक्त संचार करण्यासाठी ही एक मुभा असते. या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात अमावस्येच्या 3 दिवस आधी किंवा 3 दिवस नंतर मोठ्या प्रमाणात चिडचिड जाणवते, समुद्राला भरती ओहोटी येत असते. त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा ह्या मुक्त संचार करत असतात ह्या शक्ती आणि मानवाला त्रास देत असतात. किंवा या दरम्यान जर आपल्याला कोणी काही बाधा केली किंवा करणी प्रयोग केला किंवा कुठल्या प्रकारची जर बाधा, आपल्या संकट आपल्यावर आणून टाकलं तर ते संकट आपल्याला आत्मसात होण्यासाठी वेळ लागत नाही. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेला किंवा इतरत्र प्रवास टाळतात, जेणेकरून ऍक्सिडेंट सारख्या महान गोष्टी, संकट आपल्यावर ओढवू नये. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला याबद्दल सांगितलं जातं की जास्तीत जास्त प्रमाणात अमावस्येला प्रवास टाळला जातो. आणि ही जी येणारी अमावस्या आहे ही मंगळवारी आहे. तर मंगळवार हा हनुमंताचा वार आहे आणि देवीचा सुद्धा वार आहे. आणि शनिवारी आलेली जी अमावस्या असते ते शनी अमावस्या असते आणि ती खूप महत्वाची असते. त्याचप्रमाणे जी काही अमावस्या मंगळवारी येते ती सुद्धा त्याहूनही मोठ्या प्रमाणात त्याचे सकारात्मक बदल असतात आणि त्याची ऊर्जा खूप असते. तर या दिवशी जे काही तांत्रिक विधी किंवा सात्विक विधी किंवा तोडगे उतारे आपण केले जातात ते मोठमोठ्या प्रमाणात म्हणजे 100% त्याचे फायदे आपल्याला होत असतात. तर बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, घरातील एखादी रोगी व्यक्ती असेल किंवा आपल्या घरातील एखादी चिडचिड करणारी व्यक्ती असेल, तापट स्वभावाची व्यक्ती असेल तर त्यांना किंवा सर्वांनीच घरातल्या सदस्यांनी केंद्रात मठात मिळणारं पंचगव्य गाईचं दूध, दही, गोमूत्र आणि शेण याच्यापासून बनलेली ड्राय पावडर मिळते. ती पॉकेट आणून उठण्याप्रमाणे अंगाला लावून स्नान करायचंय व त्यामुळे आपल्या मनात आत्महत्येसारखे किंवा वाईट विचार जे आहेत ते नाहीसे होतात व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचबरोबर आपल्या घरातील जे वाहन आहेत, 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, आपल्या घराची फरशी, लादी आहे आणि ज्या काही आरशे असतात ते सुद्धा आपल्याला या दिवशी लिंबू, खडे मीठ आणि गोमूत्र आणि हे एका बादलीमध्ये टाकून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. आपल्याला फरशी सुद्धा आपल्या घराची, त्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वास करत नाही. त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय, एक शेंडीचा नारळ घ्यायचा आहे. आपल्याकडे 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल किंवा आपलं घर असेल किंवा शेत असेल तर त्याच्यावरील 7 वेळा श्री ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून आपल्या घरावरून व्यवसायाच्या ठिकाणी, व्यापाराच्या ठिकाणी किंवा आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलरवर उतरून तो नारळ फोडून कचरा कुंडीत फेकून द्यायचा आहे. नंतर हात पाय धुवून महाराजांना मुजरा करून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे. अशा प्रकारे जर केलं तर त्यावर येणारी जी काही वाईट शक्ती असते, जी संकट असते, जी बाधा असते ती निघून जाते व स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला सदैव राहतो. व नारळ एक प्रकारचा जीव असतो, त्यामुळे तो बळी त्या शक्तीला दिला जातो, त्यामुळे ती शक्ती आपल्याला हवी होत नाही. तर बघा, आता दुसरा उपाय काय करायचा आहे, तर घराच्या सुरक्षेसाठी आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. 11 वेळा
कालभैरवाष्टक 11 वेळा वल्गा सूक्त म्हणून आपल्याला पिवळी मोहरी जी मिळते केंद्रात मठात किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये ती आपल्याला आणायची आहे, ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे. एका साईडला 11 किंवा 3 उदबत्त्या आपल्याला लावायच्या आहेत आणि 11 वेळा कालभैरवाष्टक 11 वेळा वल्गा सूक्त स्वामी समर्थ महाराजांची माळ षडाक्षरी मंत्राची आधी घ्यायची आहे आणि पूर्ण जी रक्षा आहे ती त्या मोहरीमध्ये मिक्स करायची व घराच्या चौफेर दिशेने आपल्याला फेकायची आहे आणि आपल्या शेताच्या बांधावर चौफेर दिशेला फेकायची आहे. आपल्या वाहनामध्ये आपल्याला थोडी थोडी पुडीत बांधून ठेवायची आहे पुढच्या अमावस्येपर्यंत. बघा, ज्याप्रमाणे आपण कुठल्याही कंपनीचं जेव्हा रिचार्ज आपल्या मोबाईलमध्ये टाकत असतो त्याची व्हॅलिडिटी 28 दिवस ते 30 दिवस असते, त्याचप्रमाणे अमावस्येला सर्व काही सेवा, जे काही बंधनं असतात, जे काही दोरे किंवा कुठल्याही प्रकारचे आपण जे काही कंकण बांधतो त्याची जी पावर असते ती समाप्त होत असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला ऊर्जा निर्माण करायची असते. तर ही जी कालभैरवाष्टकाची वल्गा सूक्ताची जी काही रक्षा आहे आणि पिवळी मोहरी आहे पूर्ण घरामध्ये आपल्याला टाकायची आहे, वाहनात ठेवायची आहे, शेतावर टाकायची आहे, घराच्या अवतीभोवती टाकायची आहे. यामुळे आपले जर विरोधक जास्त असतील तर त्याने विरोधक कमी होतात, आपल्या घरामध्ये मतभेद कमी होतात व जे काही लोक आपल्यावर करणी बाणामातीसारखे प्रयोग करतात किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचं जे काही शत्रूंचं आपल्याला जे काही प्रकारचे हे असतात अनुभव सिद्ध तोडगे असतात ते आपल्यावर होत नाहीत. त्यामुळे घराचं संरक्षण होत असतं आणि स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपल्या केसालाही, कुटुंबातील सदस्याच्या केसालाही धक्का लागत नाही. त्यामुळे 11 वेळा वल्गा सूक्त 11 वेळा कालभैरवाष्टक आपल्याला म्हणायचंय. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला काही देवता असतील, आसरा माता असतील किंवा मुंजे असतील किंवा कुठल्याही देवी देवतांचं मंदिर असेल तर त्यांना नागवेलीची 2 पाने, 1 नारळ, खडीसाखर, रुपया, सुपारी, दक्षिणा आणि 11 अगरबत्त्या लावून व कालभैरव महाराज असतील तर त्यांना बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य, कांदा, लिंबू, पातीचा कांदा आणि त्यांना हा नैवेद्य देऊन हार, नारळ, खडीसाखर घेऊन त्यांचा यथासांग मान सन्मान करायचा आहे की कालभैरव महाराज स्वामी महाराजांच्याकडून तुमच्याकडे मान सन्मान करण्यासाठी आलेलो आहोत, तर तुम्ही आमच्या सर्व कुटुंबाचं संरक्षण करा आणि सर्व या अमावस्येपासून तर पुढच्या अमावस्येपर्यंत आमच्या घराचं, कुटुंबाचं, सर्वांचं संरक्षण करा व कुठलेच संकट आमच्यावर येऊ देऊ नका. याचप्रमाणे देवी असेल तर देवीची ओटी भरायची. अशा प्रकारे आपल्याला सेंद्रिय देवी देवतांचा मान सन्मान करायचा आहे. जर आपल्या शेतामध्ये जर सुद्धा एखादं मारुतीचं मंदिर असेल किंवा कुठल्याही देवतेचं मंदिर असेल तर तिथे नारळ ठेवून त्यांचा मान सन्मान करायचा आहे. बघा, जर आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती हवी असेल आणि पैशाची आर्थिक चणचण असेल तर आपण या दिवशी उंबऱ्याला, जो उंबरा असतो आपल्या घराचा, त्याला हळद, गोमूत्र, गंगाजल मिक्स करून किंवा गुलाबजल मिक्स करून त्याचा लेप द्यायचा आहे. त्याला 5 ठिकाणी कुंकवाचे ठसे लावायचे आहेत. त्याचबरोबर तिथे 2 प्रवेशद्वारावर 2 दिवे आपल्याला लावायचे. दिवाळीप्रमाणे अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा एक प्रकारचा वाढदिवस साजरा आपल्या घरामध्ये करायचा असतो. त्यामुळे आपल्याला दिवे लावायचे असतात. बघा, त्याचबरोबर आपल्याला घरात देवारासमोर बसून उंबऱ्याची पूजा झाल्यानंतर देवारात समोर आसनस्थ बसून सुगंधित धूप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, तुपाचं छान निरांजन लावायचं आहे आणि माता लक्ष्मीचं आपल्याला 1 वेळा स्वामी समर्थांचं, महाराजांचं स्तवन, स्वामी समर्थ मंत्राची षडाक्षरी माळ आणि त्याचबरोबर आपल्याला नवार्ण मंत्राची माळ व 16 वेळा श्री सूक्त किंवा 8 वेळा, 3 वेळा, 5 वेळा आपल्याला श्री सूक्त म्हणायचं आहे. पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री 24 वेळा मंत्र म्हणायचा आहे. कुबेर मंत्र 24 वेळा म्हणायचा आहे आणि व्यंकटेश स्तोत्र आपल्याला घ्यायचं आहे व माता लक्ष्मीला घरात येण्यासाठी प्रयत्न एक प्रकारचा आपल्याला करायचं आहे की माता लक्ष्मी माझ्या घरात ये व कुठल्याच प्रकारचं कर्जबाजारीपणा आमच्यावर होऊ देऊ नको व स्त्री यंत्राची पूजा स्वच्छ धुवून या दिवशी कुंकुमार्चन, आपल्याला त्याचा अभिषेक आपल्याला साधा श्री सूक्ताने करायचा आहे. याच प्रकारे अशी जर तुम्ही सेवा केली तर आपल्याला कर्जबाजारीपणा होत नाही व घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. आणि या दिवशी आपण घराच्या किंवा ऑफिसला किंवा शेताला किंवा कुठल्याही ठिकाणी, व्यवसाय ठिकाणी आपण जेव्हा कोहळा बांधतो, कोहळा बाजारामध्ये हिरवा आपल्याला मिळतो, तर त्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची सेवा घ्यायची आहे तर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ दत्त महाराजांचा बीज मंत्र, 1 माळ आपल्याला शाबरी मंत्र, 11 वेळा नवनाथाचा मंत्र, 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वल्गा सूक्त म्हणून ती गोरक्ष चिंच किंवा तो जो कोळा आहे आपल्याला उजव्या हातात घेऊन अभिमंत्रित करून संरक्षण पुढीसह आपल्याला केंद्रात मिळणारी ते बांधायचे. लाल कपड्यामध्ये स्वस्तिक काढून ते आपल्याला घराच्या, दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला वरती बांधायचा आहे. तो जर कोळा पुढच्या अमावस्येपर्यंत जर सडला किंवा त्यामधून पाणी गळायला लागलं तर आपल्यावर तांत्रिक प्रयोग केलेला आहे व त्यांनी त्याचा बळी घेतलेला आहे असं समजा. हा प्रत्येकाचा
एक अनुभव असतो, माझा सुद्धा एक वैयक्तिक अनुभव आहे. जेव्हा कुठे आपल्याला आपल्या घरामध्ये सेवा कमी पडते किंवा कुठल्या प्रकारची दृष्टशक्ती आपल्याला सतावू लागते, तेव्हा आपल्या घरामध्ये कोहळा टिकत नाही. आणि जर तुम्ही कोहळा बांधला आणि अभिमंत्रित करून ठेवला, जर आपल्यावर कुठल्या प्रकारची कृत्य करणे नसेल तर तो कोहळा वर्षानुवर्ष टिकतो. हा अनुभव सिद्ध प्रयोग आहे. त्यामुळे कोहळा, गोरक्ष, चिंच, संरक्षण पुडी हे बांधत चला. त्याने काय होते, एक प्रकारची दृष्टशक्तींना जे काही हवे होण्याची जी बडी असते ती त्या कोहळ्यावर मिळत असते. आणि दक्षिण भारतामध्ये, साऊथ इंडियामध्ये तुम्ही बघू शकता की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कोहळ्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारच्या आपल्याला ह्या सेवा स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने या आपल्याला 25 तारखेला बुधवारी करायच्या आहेत. कारण 24 तारखेला ही अमावस्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता लागणार आहे. आणि जी अमावस्या महत्वाची असते तर ती अमावस्या सूर्यस्पर्शी असते. सूर्याने बघितलेली जी अमावस्या असते किंवा पौर्णिमा असते ती सूर्याने बघितली म्हणजे ती दिनचर्येत आपल्या आली. त्यामुळे त्या दिवशीच आपल्याला ह्या काही सेवा आपल्याला करायच्या आहेत. आणि विशेष करून या दिवशी कुठल्याच प्रकारचं परान्न घेऊ नये व कुठल्याच प्रकारचं आपण म्हणजे दान जर द्यायचं असेल तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला आपल्याला 2 जोडी जानव्याच्या व 1.25 पाव मिठाई म्हणजे पेढे व त्यांना दक्षिणा आपल्या यथासांग 101 रुपया, 51 रुपये किंवा 21 रुपये द्यायचं आहे. याला हिरण्यदान असं म्हणतात. असं जर आपण 12 अमावस्या जर हिरण्यदान त्या ब्राह्मणाला दिलं तर आपले जे पितृ असतात ते शांत होतात आणि त्यांना सद्गती प्राप्त होते व त्यांच्या कृपाशीर्वादाने त्यांची गती प्राप्त झाल्यानंतर विवाह, नोकरी, संतती, संपत्ती, कर्जबाजारीपणा, घराचे, शेतीचे, भाऊबंदकीचे सर्व प्रकारचे प्रश्न त्यामधून निघत असतात व मार्गी लागत असतात. त्यामुळे ह्या सेवा करणं कर्मप्राप्त असतात. फक्त नित्यसेवा केली आणि बाकीच्या सेवा केल्या म्हणजे सर्व काही होत नाही. शेवटी प्रारब्धानुसार स्वामी महाराज आपल्याला फळ देत असतात. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.